मूर्ती प्रण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गीय कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गीय कुमारी राधाबाई भरत अहिरे यांच्या पुण्यस्मरणार्थाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री ईश्वर निंबा पवार आणि समस्त पवार परिवार ओझर यांच्या आयोजनातून आणि समस्त म्हटलं तर घ्या ग्रुप, सूर्यवंशी गुजर बहुउद्देशीय संस्था सोसायटी आयोजित यांच्या सहकार्याने संपन्न होत असणारा हा दिव्य शिव महापुराण कथा महोत्सव, काल आपण कथेचा महिमा पाहिला। 7 दिवसापर्यंत आपण का म्हणून शिव महापुराण कथा श्रवण करायची याचा विशेष महिमा आपण काल श्रवण केला। आज शिव महापुराणाच्या मुख्य संहितेमध्ये प्रवेश करायचा आहे। प्रयागराज मध्ये संत महात्म्यांचा मेळा एकत्र आलेला आहे। शौनक आदी ऋषी शौनकजींची कथा श्रवण करण्याकरता बसले आणि आज शौनकजींनी श्री सुतजी महाराजांना अत्यंत विनम्रतेने प्रश्न विचारलेले। धर्मक्षेत्री महाक्षेत्री गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्त्मनि। गंगा आणि कालिंदीचा जिथे संगम आहे, अर्थात गंगा यमुना आणि सरस्वती हा त्रिवेणी संगम प्रयाग राजभूमी, यामध्ये संतांची चर्चा संतांचा संवाद सुरू असताना शौनकजींनी विनम्रतेने आपल्या अंतःकरणातली व्यथा श्री सुतजी महाराजांपुढे मांडली। महाराज, प्राप्ते कलियुगे घोरे नरा पुण्य विवर्जिता दुराचार रता सर्वे सत्यवार्ता परामुखा। घोर असा कलियुग आल्यानंतर कलियुगातील जीव कसे वागतील याचं वर्णन श्री शौनकजी सुतजींना करून दाखवत आहेत। कलियुगातील जीव हे पुण्य विवर्जित असतील, पाप जाणून करतील आणि पुण्यापासून दूर राहतील। नेहमी दुराचरण करण्यामध्ये मग्न असतील। सत्य वार्ता तर यांच्या मुखातून कधीच बाहेर पडणार नाही। दुसऱ्याचं भांडण लावणार नाही तर भांडण पाहणार, दुसऱ्याच्याकडे असलेल्या द्रव्याची अपेक्षा करणार, परस्त्रीच्या ठिकाणी यांचं मन आसक्त राहणार आहे, दुसऱ्यांची हिंसा करण्याकरता अत्यंत तत्पर असणार आहेत। देहालाच आत्मा समजतील आणि ते इतरांना शिकवतील, खाऊन घ्या पिऊन घ्या, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच आपल्याला खाता पिता येईल, एकदा शरीर संपलं की खाता पिता येणार नाही, असं देहालाच आत्मा समजून भोजन करणं ही त्याची भक्ती आहे आणि मरण हीच त्या पाखंड्याची मुक्ती आहे। पशुप्रमाणे वागू लागतील, आई वडिलांचा द्वेष करतील, आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत आणि स्त्रीचे तर काम किंकर होऊन सेवा करतील। तर अशा जीवांचं कल्याण कसं होईल? 4 प्रकारचे वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। कलियुगामध्ये जन्माला आलेले ब्राह्मण कसे असतील? विप्रा लोभ ग्रहग्रस्ता वेद विक्रय जीविना धनार्जनार्थम अभ्यस्त विद्या मद मोह विमोहिता। कलियुगातील जे ब्राह्मण आहेत हे लोभ रूपी ग्रहाने ग्रसित असतील, वेद विकून पोट भरतील,
अभ्यास करतील, तो धन प्राप्त करण्याकरताच अभ्यास करतील. मदाने अत्यंत विमोहित झालेले असतील. ब्राह्मणाचं कर्म असते त्रिकाल संध्या करणं, परंतु स्वतःच्या जातीचं कर्म विसरून नको ते आचरण करतील. त्रिकाल संध्याहीन होतील. शौच शुद्धी यांना कोणतेही राहणार नाहीत. त्यानंतर कलियुगामध्ये जे क्षत्रिय जन्माला येतील त्यांचं आचरण कसं असेल? क्षत्रियाश तथा सर्वे स्वधर्म त्यागशीलिना असत्संगा पापरता व्यभिचार परायणा. शौनकजी म्हणतात, सूतजी महाराज, कलियुगामध्ये जे क्षत्रिय जन्माला येतील ते कसे राहतील? स्वतःचा धर्माचा त्याग करतील आणि दुष्ट लोकांची संगती करतील. व्यभिचारामध्ये परायण होतील. अशुरा, त्यांच्यातलं शौर्य नष्ट होऊन जाईल. अरणप्रीता, पूर्वीच्या काळामध्ये क्षत्रियांना करता युद्ध म्हणजे स्वर्गाचं द्वारच होतं. पण आता युद्धाचं नाव काढलं, रणांगणाचं नाव काढलं की त्यांच्या अंतःकरणामध्ये रणांगणाविषयी अप्रीती निर्माण होईल. चोरी करतील, शूद्रांसारखं वागतील. कलियुगातील जे वैश्य आहेत ते कसे असतील? संस्कारहीन असतील. केवळ स्वतःचं पोट भरेल एवढ्या करताच व्यापार करतील. त्याच्याकरता दुसऱ्याला फसवण्याकरता मागे पुढे पाहणार नाहीत. गुरुदेव आणि ब्राह्मणांचा द्वेष करतील. भक्तिहीन असतील, कृपण असतील. त्याचप्रमाणे कलियुगातील शूद्र कसे असतील? ब्राह्मणांचा द्वेष करतील, ब्राह्मणांचा अपमान करतील आणि कुलाच्या विरुद्ध वागू लागतील. धनवान असतील तर कुकर्म करतील आणि विद्यावान असतील तर विवाद करतील. तर अशा जीवांना नरक यातना भोगता येऊ नये, यांचा उद्धार व्हावा, याच्याकरता काय केलं पाहिजे? कलियुगामध्ये ज्या स्त्रिया होतील त्या स्त्रियांचं वर्णन कसं असेल? स्त्रियश प्रायशो भ्रष्टा भर्त्यव ज्ञानकारिणा श्वशुरदोहकारिण्यो निर्भया मलिनाशया. कलियुगातील स्त्रिया प्रायशः पतीचा अपमान करणाऱ्या असतील. पती जर बाहेरून आला आणि सांगू लागला काही महत्वाची बातमी, मी असं केलं, मी तसं केलं, तर लगेच अपमान करते. हा, माहिती माले. स्त्रिया पतीचा अपमान करणाऱ्या ठरतील कलियुगातल्या. श्वशुर द्रोहकारिण्यो, सासऱ्याचा द्रोह करतील, निर्भय होतील आणि मलिन राहतील. कुहा भाव निरता कुशला स्मर विह्वला जाल जार संग निरता स्वस्वामी विमुखास तथा. शौनकजी म्हणतात, कलियुगामध्ये ज्या स्त्रिया जन्माला येतील, कलियुगाच्या या कलुषित वातावरणाने त्यांचं अंतःकरण सुद्धा कलुषित होईल आणि वाईट हावभाव करून परपुरुषाला आकर्षित करतील. परपुरुषाबरोबर रत करण्याकरता त्यांच्या अंतःकरणावर नित्य प्रेम असेल. स्वतःच्या स्वामीची सेवा न करता परपुरुषाची सेवा करण्याकरता ते तत्पर होतील. तर अशा स्त्रियांचा उद्धार कसा होईल? कलियुगामध्ये जी पुत्र संतती जन्माला येईल, मूल जन्माला येतील, ते कसे असतील? तनया व मातृपितृश्च भक्तिहीना दुराशया अविद्या पाठका नित्यं रोगग्रसित देहका. कलियुगात जन्माला आलेली प्रजा कशी असेल महाराज? तनया मातृपितृश्च भक्तिहीना. कलियुगामध्ये जन्माला आलेली मुलं आई वडिलांची भक्ती करणार नाहीत, आई वडिलांची सेवा करणार नाहीत. विद्या ग्रहण करतील पण चुकीची विद्या, जी विद्या आपला नरकात घालणारी आहे, अशा चुकीच्या विद्या धारण करतील आणि नित्य रोगाने ग्रसित असतील. तर या सर्वांच्या कल्याणाकरता
यांच्या शुद्धीकरता काय केलं पाहिजे हे आपण कृपा करून आम्हाला सांगा. असं संपूर्ण कलियुगातील दुराचाराचं वर्णन केल्यानंतर श्री सूतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, तुम्ही जो संपूर्ण कलियुगातील दुराचाराचं वर्णन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध, स्त्रिया आणि पुत्र यांचे जे दुराचाराचं वर्णन करून सांगितलं, तर या सर्वांची शुद्धी केवळ भगवान शिव महापुराणाने संपन्न होणार आहे. कारण हे संपूर्ण वेदांताचं सार आहे. वेदांत सार सर्वस्वं पुराणं चैव उत्तमं. जेवढे काही पुराण आहेत त्या सर्व पुराणामध्ये शिव महापुराण हे उत्तम पुराण आहे. म्हणून शिव महापुराणाचं श्रवण केलं की ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य, शूद्र असो किंवा स्त्री असो नाहीतर पुत्र असो, या सर्वांची शुद्धी प्राप्त होईल. या पृथ्वी तलावर क्षेत्र तोपर्यंत आपला बडेजावपणा मिळवतील जोपर्यंत शिवपुराणाचं प्राकट्य होत नाही. एकदा शिवपुराणाचं प्राकट्य झालं की सर्व तीर्थ शिवपुराणाच्या दृष्टीने कमी ठरतील, तीर्थ कमी ठरतील. अहो, कलियुगामध्ये जोपर्यंत मनुष्य शिव महापुराण कथा श्रवण करत नाही तोपर्यंतच या कलियुगामध्ये पृथ्वी तलावर यमाचे दूत निर्भयपणे विचारण करतील. पण जेव्हा सर्वच लोक शिव महापुराण कथा श्रवण करतील तर ते यमदूत सुद्धा शिव महापुराण कथा श्रवण करणाऱ्या श्रोत्याला पाहून घाबरून पळून जातील. अशी ही दिव्य शिव महापुराण आहे. एतत् शिवपुराणमी श्लोकं श्लोकार्धमेव च य पठेत् भक्ति संयुक्तं स पापान् मुच्यते क्षणात्. शिव महापुराणामध्ये जे 24,000 श्लोक आहेत, या 24,000 श्लोकापैकी एखादा श्लोक किंवा अर्धा श्लोक जो दररोज भक्तिभावाने स्मरण करतो तो एका क्षणामध्ये संपूर्ण पापापासून मुक्त होतो. या शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत. यामध्ये रुद्र संहिता जी आहे, ही रुद्र संहिता जो वाचतो, पठन करतो, त्याने ब्रह्महत्या जरी केली असेल तर ब्रह्महत्येपासून त्याची मुक्ती होते. असा शिव महापुराणातील रुद्र संहितेचा महिमा आहे. या पुराणामध्ये 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायवी संहिता. यामध्ये आता विद्येश्वर संहिता प्रारंभ होते. विद्येश्वर संहिता यामध्ये जास्त गोष्टी नाही आहेत, कथा नाही आहेत. मग काय करावं, केव्हा करावं, हा सर्व नियमविधी विद्येश्वर संहितेमध्ये सांगितला आहे. ज्याप्रमाणे संविधान आहे, संविधान भारताचं, कसं वागावं, कसं वागू नये, कसं वागल्यानंतर काय फायदा, कसं न वागल्यानंतर काय नुकसान होतं, हे सर्व जसं संविधानामध्ये सांगितलंय तसं शिव महापुराणाची जी प्रथम संहिता, तिचं नाव विद्येश्वर संहिता. या विद्येश्वर संहितेमध्ये विधी आणि निषेधाचे नियम सांगितलेले आहेत. एकदा 6 कुलाचे ऋषी महर्षी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी आपापल्या परमदेवतेला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यामध्ये वाद होऊ लागला. मुनीनाम षट्कुलीनानाम ब्रुवतामितरेतरम इदं परमिदं नेति विवाद सुमहानभूत. विवाद करू लागले, आमचा देव श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ. परंतु त्यांच्यामध्ये निर्णय होत नव्हता. म्हणून सर्वच ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर सांगू लागले, म्हटले, महाराज, कह पुन पुरा पुमान सर्व तत्वेभ्य पुराण परतः पर. या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोणता आहे, ज्याचं ध्यान केल्यानंतर, जपतप केल्यानंतर सर्व सिद्ध्या, सर्व मनोरथ सिद्धी होत असते, असा देव कोणता आहे. तर भगवान ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ देव कोणता असेल, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य महत्मनसा एष देव महादेव सर्वज्ञो जगदीश्वर.
ज्यांच्यापासून मन वाचा हे सर्व परत फिरतं तो देव दुसरा तिसरा कोणता नसून प्रत्यक्षात माहेश्वर भगवान महादेव हेच सर्व देवतांमध्ये। भोलेनाथ से निराला कोई और नहीं, 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 भोलेनाथ से निराला कोई और नहीं। ऐसे बिगड़ी बनाने वाला, ऐसी बिगड़ी बनाने वाला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं। शंकर भगवान श्री शिव महापुराण की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। ब्रह्मदेवाने सांगितलं, हे ऋषी लोकांनो, या जगतामध्ये सर्वज्ञ असणारा देव, जगदीश्वर असणारा देव दुसरा तिसरा कोणी नसून एष देवो महादेवः महेश्वरः। म्हणून त्या सहा कुळाच्या ऋषी लोकांचा जो वाद होता तो वाद ब्रह्मदेवाच्या सांगण्याने संपला आणि सर्वांनी घोषणा केली की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ देव भगवान महादेव आहेत। यानंतर शौनकजींनी श्री सूतजी महाराजांना प्रश्न केला, महाराज अथ किम परमं साध्यम किं वा तत्साधनं परम साधक कीदृश तत्र तदिदं ब्रूहि तत्वतः। लक्ष देऊ नाही का? शौनकीने विचारलं, महाराज साध्य काय आहे, साधन काय आहे आणि साधक कशाला म्हणतात? काय प्रश्न विचारला? साध्य कोण आहे, साधना काय आहे आणि साधक कोण आहे? तेव्हा श्री सूतजी महाराजांनी या तिन्ही प्रश्नाची उत्तर दिली। साध्यम शिवपद प्राप्ती, मनुष्य जीवनाचं साध्य आहे शिवपदाची प्राप्ती करून देणं।
आपण जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाले, त्यांना शाळेमध्ये टाकलं, लहानाचे मोठे झाले, त्यांचं लग्न करून दिलं, त्यांना मुलं बाळ झाले, नातू पंतूचे झालो मेलो. एवढ्या करता देवाने पाठवलं का आपल्याला? हे तर पूर्वजन्मात आपण तेच करत होतो आधी. सर्व योनीमध्ये हे सारखंच आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून या चौघ गोष्टी इतर सर्व योनीप्रमाणे सारख्या आहे. परंतु मनुष्य जन्मामध्ये वेगळेपणा काय? तर मनुष्य जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते आणि मनुष्य जीवनामध्ये येऊन शिवपदाची प्राप्ती करणं हेच मनुष्य जीवनाचं साध्य आहे. साध्यम शिवपद प्राप्ती. मग आता साध्य प्राप्त करण्याकरता साधना तर पाहिजे ना. मग साधना काय करायची? साधनम तस्य सेवनम. भगवान शंकराची सेवा करणं हे शिवपद प्राप्ती असणाऱ्या साध्याचं साधन आहे. भगवान शंकराची सेवा केल्यानंतर शिवपद प्राप्ती हे साध्य माणसाला प्राप्त होत असतं. मग आता साधक कोशाला म्हणतात? साधक तत्प्रसादाद्यो नित्यादी फल निस्पृह. जो शिवपद प्राप्ती करता साधना करणारा आहे त्याला म्हणतात साधक. श्रोत्रेण श्रवणम तस्य वचसा कीर्तनम तथा मनसा मननम तस्य महासाधनमुच्यते. ज्याला भगवान शंकराची प्राप्ती करून घ्यायची त्याने या तीन गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. श्रोतव्य, कीर्तितव्यश्च, मंतव्यश्च महेश्वर. सर्वप्रथम भगवान महादेवाचं चरित्र श्रवण करा, शिवकथा श्रवण करा. जिथे जिथे शिवकथा सुरू झाली तिथे तिथे आमंत्रणाची वाट पाहता न पाहता, बोलवण्याची वाट न पाहता, मानापनाची वाट न पाहता भगवान शंकराची शिवकथा श्रवण करा. हे पहिलं साधन आहे शिवप्राप्तीचं. भरपूर तुम्ही शिवकथा श्रवण केली, ती अंतःकरणामध्ये मुरली की त्यानंतर दुसरी साधना करा, ती इतरांना सांगा. आधी श्रवण करा भरपूर, चांगल्या प्रकारे ऐकलं भरपूर की मग ते इतरांना सांगा. कीर्तितव्य. सांगणारा भेटला तर शांत बसून ऐका आणि ऐकणारा भेटला तर चांगल्या प्रकारे रंगवून सांगा. जे तुम्ही श्रवण केलंय ते नीटनेटकं सांगा. परंतु सांगणाराही नाहीये ना ऐकणारा सुद्धा नाहीये, तर मग जे तुम्ही भगवान शंकराचं चरित्र श्रवण केलंय, कथा श्रवण केल्या आहेत, तर त्याचं मनन करा. आधी श्रवण, मग कीर्तन आणि त्यानंतर मनन. या तीन प्रकारची जो साधना करतो निश्चित शिवपदाला तो प्राप्त होत असतो. भगवान शंकर त्याला दर्शन देत असतात. म्हणून पहिली साधना करा श्रवण, दुसरी साधना करा कीर्तन आणि तिसरी साधना करा मनन. येथे शौनकजींनी प्रश्न केला, महाराज आतापर्यंत कोणी साधना करून कोणाला शिवपदाची प्राप्ती झाली का? म्हटले हो. व्यास महर्षी एकदा सरस्वती नदीच्या तटावर बसले होते तप करत असताना. परंतु एवढी तपश्चर्या करून सुद्धा त्यांना मनामध्ये समाधान नव्हतं. मनुष्याने जीवनामध्ये जे काही प्राप्त केलं हे समाधान प्राप्त करण्याकरता केलं. पैसा मिळवला, घर बांधलं, शेती घेतली, नोकरी व्यवसाय उद्योगधंदा जेवढं काही करतो ते समाधाना करता. आणि एवढं सर्व करून जर समाधान प्राप्त होत नसेल तर एवढं करून सुद्धा ते सर्व शून्यात जम आहे. आणि समाधान हे सर्वात मोठं धन आहे महाराज. मनामध्ये जर तळमळ असेल ना तर चंदनाने सुद्धा अंग पोळतं. मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. पण जर तुमचं चित्त समाधान आहे, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. चित्त जर समाधानी असलं ना तर त्याला विष सुद्धा सोनं वाटतं. जंगलामध्ये झोपडीमध्ये राहत असला
पण जर समाधान नावाचं धन त्याच्याकडे असेल तर तो बंगल्यामध्ये राहणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा श्रीमंत आहे. कारण तो श्रीमंत असून सुद्धा अतृप्त आहे आणि तो मनुष्य झोपडीत राहून सुद्धा समाधानी आहे. समाधान संतोष हे परम धन आहे. व्यास महर्षी विचार करताय की एवढी तपश्चर्या केली, जप तप केलं तरी का प्राप्त होत नाही. त्यावेळेला सनकादिकांचं प्राकट्य होतं. सनकादिकांची पूजा करतात आणि त्यानंतर सनकादिक महर्षी सांगतात, व्यासजी तुम्ही हे त्रिक साधन करा, निश्चित तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आधी भगवान शंकराची कथा श्रवण करा. भरपूर कथा ऐकली की इतरांना ती सांगा आणि नंतर कोणी ऐकणार नसेल किंवा सांगणारा भेटत नसेल तर त्या कथेचं मनन करा. श्रवण, कीर्तन, मनन या 3 साधना केल्यावर व्यास महर्षींना सुद्धा समाधान प्राप्त झालं. म्हणून तुम्ही सुद्धा शिवकथा श्रवण करून, कीर्तन करून, मनन करा, निश्चित समाधान प्राप्त होईल. परंतु येथे शौनकजींनी प्रश्न केला, महाराज देवाच्या प्राप्ती करता तुम्ही 3 साधन सांगितले, श्रवण, कीर्तन आणि मनन. परंतु जो बहिरा आहे, जो मुका आहे, तो श्रवण कसं काय करू शकणार, कीर्तन कसं करू शकणार. पहिलं साधन श्रवण आहे तर त्याला कान आहेत पण ऐकू येत नाही, तो कसं काय साधना करेन, याला देवाची प्राप्ती कशी काय होणार. तुम्ही दुसरं साधन सांगितलं, ती कथा इतरांना सांगा, ज्याला बोलता येत नाही तो कसं काय सांगणार आहे. तेव्हा सूतजी महाराजांनी अत्यंत दयाळू अंतःकरणाने शौनकजींना याचं उत्तर दिलं. ज्याला बोलता येतं त्याने शिवकथा सांगावी, ज्याला व्यवस्थित बोलता येत त्याने शांत बसून, निवांत बसून शिव महापुराण कथा श्रवण करावी. पण ज्याला ऐकू येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याने भगवान महादेवाची पूजा करून भगवान शंकराची प्राप्ती करून घ्यावी. बोलिए शंकर भगवान की जय. जर तुम्ही शिवलिंगाची प्राप्ती पूजन केलं तर शिवलिंगाच्या पूजाने या संसार रूपी सागरातून मनुष्य सहज तरून जातो. या संसार सागराला भवसागर म्हटलं जातं. कोणी म्हणेल, महाराज आम्ही नकाशामध्ये अनेक प्रकारचे सागर पाहिले, प्रशांत महासागर आहे, अरबी समुद्र आहे, अनेक समुद्र आहे, पण हा भवसागर कुठे. तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला म्हणतात भवसंसार. तर या भवरूपी संसारातून तो तरुण जाऊ शकतो जो भगवान शंकराची पूजा करतो. महाराज मग पूजा करण्याकरता आधी शिवलिंगाची स्थापना तर करावं लागेल ना. म्हटले हो. मग शिवलिंगाची स्थापना कुठे करावी, तुम्हाला मी आधीच सांगून दिलं की पहिली जी संहिता आहे शिव महापुराणाची, यामध्ये भगवान शंकराची पूजा कशी करावी, भस्म कशा प्रकारे धारण करावं, रुद्राक्षाचा महिमा काय, कुठे पूजा करावी, कसा जप करावा, हे संपूर्ण गोष्टीचा उहापोह शिवपुराणाच्या प्रथम विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलं आहे. आणि पुढे जर रुद्र संहिता लागली की तिथून पुढे भगवान शंकराच्या गोड आणि मधुरमय अशा लीला कथा आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. म्हणून सर्वप्रथम ही विद्येश्वर संहिता लक्ष देऊन श्रवण करा. कारण घर बांधत असताना पाया जेवढा मजबूत आणि गंभीर असतो तेवढी इमारत सुद्धा चांगली पक्की येते. तसं शिवपुराणाचा हा पाया आहे म्हणजे विद्येश्वर संहिता. याच्यामध्ये केवळ ज्ञान दिलंय, नियम विधी सांगितलाय. हे जरी शुष्क वाटत असले तरी सुद्धा हे नियम विधी श्रवण केल्यानंतरच विशेष फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ते श्रवण करा. तर भगवान शंकराच्या शिवपिंडाची स्थापना कुठे करावी. अनुकूले शुभे काले पुण्ये तीर्थे तटे तथा. पुण्यक्षेत्रामध्ये एखाद्या नदीच्या पुण्य तटावर नाहीतर एखाद्या क्षेत्रामध्ये त्याची स्थापना करावी. शिवलिंगाचा आकार किती असावा. घरामध्ये आपण शिवलिंग स्थापन करतो आणि मंदिरात सुद्धा शिवलिंग स्थापन करतो तर त्याचा आकाराचा भिन्न भिन्नपणा सांगितलेला आहे.
चर आणि अचर अशा प्रकारे दोन प्रकारची स्थापना केली जाते. चर स्थापना म्हणजे देवपूजेकरता जे आपण वापरतो आणि प्रवासात सुद्धा आपण शिवलिंग सोबत घेऊ शकतो, त्याला चर स्थापना असं म्हणतात. आणि अचर स्थापनामध्ये एकदा मंदिरामध्ये स्थापना केली की परत त्याला हलवलं जात नाही, त्याला म्हणतात अचर स्थापना. तर चर स्थापना असेल तर 1 अंगुल पेक्षा शिवलिंगाची उंची कमी नसावी, 1 अंगुल पेक्षा ती जास्त असली पाहिजे. आणि मंदिरात जर स्थापना करायची असेल तर 12 अंगुल पेक्षा कमी नसावी, 12 अंगुलच्या पुढे शिवलिंगाची स्थापना केली तरी चालते. त्यानंतर शिवलिंगाची जी जलहरी जिथे पाणी वाहत असतं त्या जलहरीचा आकार चौकोन असावा, गोल असावा किंवा त्रिकोण सुद्धा चालू शकतो. पण महाराज, शिवलिंगाची निर्मिती कोणत्या धातूपासून केली पाहिजे? तर शिव महापुराण साहित्यामध्ये सांगितलंय तुम्ही मातीपासून सुद्धा शिवलिंग तयार करू शकतात. त्याला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात. मातीपासून शिवलिंग तयार करायचं आणि शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराला प्रसन्न करायचं. म्हणजे महाराज, आम्ही आता कुठे माती शोधण्याकरता जाऊ, कुठे ती शुद्ध करून, कुठे ती आणखी चिखल करू, परत ते मूर्ती करू, शिवलिंग स्थापन करू, अजून सोपं नाही का? म्हणे मग असं करा, तुमच्या घरामध्ये पीठ असेल गव्हाचं तर ते पीठ घ्या, पीठाने सुद्धा शिवलिंगाची स्थापना करता येते, शिवलिंगाची मूर्ती स्थापन करता येते. किंवा मग गोठ्यामध्ये गायी असतील तर गायीच्या शेणाने सुद्धा शिवलिंग तयार करता येतं आणि पूजा केली जाते. पहिला पर्याय कोणता? मातीपासून शिवलिंग तयार करता येतं, पिठापासून शिवलिंग तयार करता येतं, गायीच्या शेणापासून. अहो, बागेमध्ये फुलं असतील तर फुलापासून सुद्धा शिवलिंग तयार करता येतं, फळापासूनही शिवलिंग तयार करता येतं, गुळापासून सुद्धा शिवलिंग तयार करता येतं, लोण्यापासून शिवलिंग तयार करता येतं, भस्म लावतो आपण कपडाला त्या भस्मापासून सुद्धा शिवलिंग तयार करता येतं, अन्नापासून शिवलिंग तयार करता येतं. आणि सर्वात महत्वाची सोपी पूजा सांगतो अजून. तुम्ही एखाद्या